प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग, घेतलेली गवळण, देहूचे सुप्रसिद्ध साधू, दयावंत, कृपावंत, वैराग्यवंत, निष्ठावंत, विश्वभूषण, विश्वाधिकार, समाज मान्य, समाज अधिकार, जगाचे गुरु, जगद्गुरु तुकोबराय यांनी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर त्या गोकुळामध्ये गोकुळाची अवस्था काय झाली त्याचं वर्णन करणारी गवळण आज या ठिकाणी घेतलेली आहे. विठ्ठल आपल्या कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार देणे म्हणजे असा, गेली 7 दिवस आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा ऐकत आलो आहोत. ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्या मार्गदर्शनाने, मीराबाई महाराज मिरकर यांच्या मार्गदर्शनाने आणि नानांच्या नियोजनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 15वे, ज्यांनी या ठिकाणी 7 दिवस कथा केली ते म्हणजे हरिभक्त परायण कथा प्रवक्ते गंगाधरजी महाराज झाडे महाराज यांनी आपल्या गावामध्ये नावाप्रमाणेच शिव महापुराणाची गंगा, तुलसी रामायणाची गंगा, श्रीमद भागवताची गंगा आपल्या गावामध्ये त्यांनी आणली. लगेच 2 दिवसांनी लगेच त्यांचं श्रीमद भागवत आपल्याच गावामध्ये आहे. नावाप्रमाणेच त्यांनी तुम्हाला त्यांच्या कथेतून ज्ञानामृत पाजण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय महाराज. आणि तुम्ही सुद्धा गेली 7 दिवस खूप आनंदाने महाराज, वाटलं नव्हतं 7 दिवस असे निघून जातील. हे 7 दिवस कसे निघून गेले मला वाटतं गावात कोणालाच कळलं नसेल. कारण की गावामध्ये प्रत्येकाचा या कार्यक्रमामध्ये सहभाग होता. लहानापासून तर थोरापर्यंत सर्व तरुण मंडळी असतील, सर्व आयोजक नियोजक असतील, वयस्कर असतील, सर्वांनी आपला प्रत्येक कशातून ना कशातून या कार्यक्रमामध्ये सहयोग केलेला आहे. त्यांचे महाराज द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आज या ठिकाणी कीर्तनाला साथ करण्यासाठी लांब लांबून महाराज मंडळी या ठिकाणी आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी महाराज आलेले आहेत. ज्यांनी सुंदर अशी चाल म्हटली महाराज ते हरी महाराज लोंढे, आपल्याच परिसरातील सुंदर असं गायन महाराज त्यांचं, आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांचं चांगलं असं नाव आहे. हरी महाराज लोंढे हे आडगावचे, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत गायनाची ज्यांनी साथ केली ते आपल्या गावातले महाराज जुने आहेत पण सोनं आहे महाराज. त्यांच्याकडून चाली महाराज असे शिकण्यासारखे चाली आहेत महाराज त्यांच्याजवळ. असं ज्ञान महाराज त्यांच्याकडे आहे. ते हरी महाराजांना साथ करण्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला चाल म्हटली, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही धन्यवाद महाराज. ज्यांनी पकवादाची साथ केली, सुरुवातीला आपले ऋषिकेश महाराज असतील, नंतर अविनाश महाराज असतील आणि आमचे विकास महाराज आता साथ करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत महाराज आळंदीवरून आलेले, ज्यांच्याकडे 150 मुली ज्ञान ग्रहण करण्याचं काम करतात असे असणारे दीपक महाराज सुद्रिक यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्याकडे 150 मुली महाराज ज्ञान ग्रहण करतायत. आपल्या गावातून कोणाला जर शिकवायचं असेल तर त्यांची संस्था आहे आळंदीमध्ये. आडगावला आत्ता मागे खूप मोठा कार्यक्रम झाला, तो त्यांच्याच माध्यमातून होता. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत महाराज. इकडे आपले विनेकरी बाबा असतील, त्यांचेही धन्यवाद. आपले आडगावचे राजू महाराज आहेत, आपल्या गावचे मामा आहेत, आपले गावचे अच्युत तात्या आहेत,
आपले गावचे भाऊसाहेब बाप्पा अविनाश महाराज लोखंडे हे बायगोन आलेत. ऋषिकेश महाराज थोरात, इकडे हरी महाराज, बळू महाराज आणि यांचं काय नाव, बाळू महाराज, बर्डे महाराज आणि पेटी मास्तर. आता तुम्ही म्हणता तुम्ही गावातलं जे तुला नाव कसं काय माहित नाही. हे खरं आहे बरं का, मी इथलाच आहे, पण मला नावं काही एवढे परिचित नाहीत. कारण माझं लहानपणापासून सगळं आळंदीमध्ये जीवन गेलंय. कधी लोकांमध्ये येण्या जाण्याचा कधी योग आला नाही. त्याच्यामुळे नावाबाबतीत तेवढी आपली कमतरता आहे. मला नावाने कोणी ओळखत नाही, परंतु मी चेहऱ्याने सगळ्यांना ओळखतो. आपल्या गावातील दिग्गज असे सरपंच असतील, चेअरमन असतील, सर्वजण मोठे मोठे मंडळी या ठिकाणी श्रवण करण्याकरता उपस्थित आहेत. त्यांचेही धन्यवाद देतो. तुम्ही ऐकण्यासाठी बसलेले आहेत, तुम्हालाही धन्यवाद देतो. नाही तर म्हणता आम्ही काय केलं हे की नाही, तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशी साऊंड सिस्टीम मोहचे आपले खूप सुंदर महाराज. 7 दिवस त्यांनी एवढी सुंदर सिस्टीम दिली, त्यांचेही एकदा धन्यवाद देतो. म्हणजे काय तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे कार्यक्रम होतात त्याची सांगता ही कालेच्या स्वरूपाने होती. कुठलाही कार्यक्रम असो, कथा असो, कीर्तन असो, सप्ताह असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच करावी लागते. हा वारकरी संप्रदायाचा काय दंड काय. विठ्ठल काल म्हणजे काय तर सर्व संतांनी सर्व जाती जमातीतील समाजांना एकत्रित ज्ञान देण्याचं काम हे संतांनी केलं आहे. ते ज्ञान देणे म्हणजे काय आहे. काला आहे. काला 3 प्रकारचा आहे. एक हरिनामाचा काला आहे. हरिनामाचा काला प्रेमे मोहिला गोविंदे. एक हरिनामाचा काला आहे. दुसरा काला आहे तो जीव आणि शिव ऐक्याचा काला आहे. कशाचा आहे. जीव आणि शिव. 7 दिवस शिवाला ऐक्य केलंच असेल. आता जीव शिव ऐक्याचा काय आहे काला आहे. आपण नुसतं म्हणतो महाराज विठ्ठल माझा माझा, काय म्हणतो विठ्ठल माझा माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा
काय म्हणतो? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणतो ना असं विठ्ठल. अहो आपण नुसतं म्हणतो पण मनातून संसार माझा माझा, भांडी माझी माझी, घर माझी माझी, जमीन माझी माझी, बायको माझी माझी. बरोबर ना? कशा असल्या बघा ना, मंडळाच्या सदस्य बरोबर असल्या, त्यांना माहिती आहे काय आपलाच आहे विठ्ठल विठ्ठल. परंतु या ठिकाणी जो काल आहे तो जीव आणि शिव ऐक्याचा काल आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. पहिला काल आहे हरिनामाचा काळ आहे, दुसरा आहे जीव शिव ऐक्याचा काला, आणि जो तिसरा काल आहे तो दही भाताचा काल आहे. कशाचा आहे? दही भाताचा काल आहे. असा हा जीव शिव ऐक्याचा काल आहे, हरिनामाचा खिचडी काल आहे, हरिनामाचा काल आहे, खिचडी काल आहे. असा संतांनी 3 प्रकारचा यामध्ये काला सांगितलेला आहे. आणि या काल्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय आपल्या अभंगातून करतात. जगद्गुरु तुकोबराय कोण आहेत? या काल्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय करतात, या अभंगाचं या गवळीचं वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबरायांचं सामर्थ्य काय आहे की ज्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी यम सुद्धा महाराज नुसता थर 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 कापत होता. काय? त्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. धन्य तुकोबा तिने केला पुरुषार्थ. महाराज जगाचा मालक साक्षात जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला येत होते असे तुकोबराय महाराज. अजून काय सांगू? जगण्याच्या पाया चालण्याचे बाळ, जगण्याच्या पाया विचाराची तुकाराम, जगण्याच्या पाया. महाराज जगण्याचं बळ म्हणजे तुकोबराय आहेत. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणजे काय? मने रामेश्वर भक्त द्विजा, मने रामेश्वर भक्त द्विजा, मने रामेश्वर भक्त मने रामेश्वर तुझा तुझया विष्णू नाही तुझा, नाही तुझा
म्हणजे काय, जे उगाचच केला त्याला आराम म्हणतात. काय उगाचच केला त्याला आराम म्हणतात. त्या आरामातून जर उठला नाही तर त्याला हे राम म्हणतात. लक्ष द्या, जो उगाचच केला जातो त्याला आराम म्हणतात आणि त्या आरामातून जर नाही उठला तर हे राम म्हणतात. आपल्याला सकाळी जो उठवतो त्याला अलाराम म्हणतात. जो एक वाणी एक वचनी एक पत्नी आहे, जो व्रत धारण करतो त्याला राम म्हणतात. भक्ताच्या संकटाला धावून येणारा त्याला परशुराम म्हणतात. आणि जगाचा मालक ज्याचा पाय धुण्या करत येतो त्याला तुकाराम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल अशा तुकोबरांनी माझ्या प्रभूचं वर्णन केलेलं आहे. महाराज, भगवान परमात्मा म्हणजे कोण आहे, काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे. सामर्थ्यवान कोणाला म्हणतात की ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. जो ज्ञान शक्ती, इच्छा शक्ती, प्रेम शक्ती अशा अनंत शक्तीने युक्त असणाऱ्या समर्थ म्हणावं महाराज. कर्तुम शक्ती कशाला म्हणतात की जगताची उत्पत्ती आणि नाश ज्याच्या मध्ये आहे, जगताची उत्पत्ती आणि नाश ज्याच्या ताब्यामध्ये आहे त्याला काय म्हणतात, कर्तुम शक्ती म्हणतात. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाचे धारिले, सत्ता मात्रे आपुलिया. जो सच्चित आनंद स्वरूप आहे, जो आदिदैविक, आदि भौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांचा नाश त्याच्या ताब्यामध्ये आहे, असा तो भगवान परमात्मा आहे. एक कले निकंठीची म्हणून येणे, केले निर्माण 14 भवने, मेघ गगन चंद्र सूर्य तारांगणे, 5 महाभौतिक भिन्न भिन्न. असा भगवंत काय आहे, कर्तुम शक्तिवान आहे. अकर्तुम शक्ती म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ती शक्ती नसताना देखील त्याच्याकडून ती गोष्ट करून घेणे. काय, ज्याच्याकडे ती शक्ती नसताना देखील त्याच्याकडून ती गोष्ट करून घेणे त्याला काय म्हणतात, अकर्तुम शक्ती म्हणतात. वानरामध्ये रावणासोबत युद्ध करण्याची शक्ती होते का हो, बोला. भूका लागल्या का, बोला. वानरामध्ये रावणासोबत युद्ध करण्याची शक्ती होती का, होती का. वानरामध्ये ती शक्ती नसताना देखील परंतु भगवंताच्या त्या शक्तीमुळे महाराज वानरामध्ये ती शक्ती आली. वानरा हाती लंका खेवबिली म्हणे तुका. वानरांच्या हातातून काय केले महाराज, लंका जिंकून घेतली. याला काय म्हणतात, अकर्तुम शक्तिवान म्हणतात. अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे काय, भगवंताची सामर्थ्य मी तुम्हाला सांगतोय. भगवंत कर्तुम शक्तिवान आहे, अकर्तुम शक्तिवान आहे, अन्यथा कर्तुम शक्तिवान आहे. अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे काय, अधिकाराच्या दृष्टीने, इकडे लक्ष द्या, अधिकाराच्या दृष्टीने अधिकार नसताना त्याला अधिकाराला प्राप्त करून देणे म्हणजे काय, परत आहे का, अधिकाराच्या दृष्टीने अधिकार नसताना अधिकाराला प्राप्त करून देणे म्हणजे काय, अन्यथा कर्तुम शक्ती. पांडवामध्ये 11 अक्षनी सैन्याचं पराभूत करण्याची शक्ती नसताना देखील त्यांच्याकडून काय केलं, त्यांचं कुळ पवित्र नसताना निंदे असणाऱ्या त्यांना वंद्यत्वाला महाराज भगवंताने प्राप्त करून दिलं. अशी भगवंताची काय आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे. महाराज भगवंत सामान्य नाही, भगवंत सामान्य नाही. ज्याच्या सत्तेशिवाय महाराज पान सुद्धा हालत नाही. चाले
चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरी त्याच्या सत्तेशिवाय महाराज पान हलत नाही वृक्षाची या पाने हाले जाची सत्ता 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 वृक्षाची या पाने हाले जाची त्याच्या सत्तेशिवाय पान देखील हलत नाही तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासे चालणे तुझ्या बळी त्याच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही त्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही ही कोणाची सत्ता आहे त्या भगवंताची सत्ता आहे तो असा भगवंत महाराज समर्थ आहे त्या भगवंताची जर आपण भक्ती केली तर तो आपल्याला निश्चित महाराज तारणार आहे अहो आतापर्यंत अनेक जणांचं भगवंताने महाराज तारले हो उंच नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भावे भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगो लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेवीन सजन कसाया विकू लागे मांस महाराज सजन नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याचा व्यवसाय त्याचा धंदा हा कशाचा होता कसायाचा मांस विक्रीचा होता पण तरी देखील महाराज त्याने भगवंताची भक्ती करून महाराज भगवंत त्याने एवढी भक्ती केली भगवंताची एवढी भक्ती भगवंताची केली की स्वतः भगवंत त्याला काय करू लागले मांस विकू लागायला लागले एवढी भक्ती महाराज त्याने केली सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास करपू लागे सावता महाराजांना महाराज रानामध्ये खुरपायचं काम करू लागले कोणी भगवंताने पण त्याची काय करावं लागती भक्ती करावं लागती कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी कांदा मुळा भाजी
भगवंताची काय करावं लागते, भक्ती करावं लागते. महाराज आपण थोडी जरी भक्ती केली तर त्याला आपल्याला असं वाटतं भगवंताने आपल्या इथं कामालाच राहिलं पाहिजे, आहे की नाही. आपण थोडी जरी महाराज देवाची पूजा केली तर ते असं वाटतं का देवाने आपल्या घरी धावतच आलं पाहिजे. महाराज तसं नाही, आपल्याला वाटतं यांनी भक्ती केली, भक्त प्रल्हादाने भक्ती केली, भक्त प्रल्हाद लहान होता, आपल्याला वाटतं का तो लहान होता, भगवंताची भक्ती केली लगेच धावत आला. तसं नाही. भक्त प्रल्हादाने अनेक जन्मापासून महाराज भक्ती केली, अनंत जन्माची भक्ती महाराज. तेव्हा भक्त प्रल्हादाला कुठे एका जन्मामध्ये भगवंताने लवकर दर्शन दिलंय. अहो समुद्रामध्ये त्याच्या हाडाचे असे डोंगर तयार झाले भक्ती करून करून, तेव्हा महाराज भक्त प्रल्हादाला भगवंताने दर्शन दिले. महाराज भगवंत एवढा भेटणं सहज नाही, सोपं नाही महाराज. भगवंत एवढा सहज आपल्याला दर्शन देत नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्ताला तो काय करतो, आपल्या पायाजवळ धरतो महाराज, भक्ताचं रक्षण करतो महाराज. महाभारतामध्ये महाराज पांडवांचं रक्षण केलं. ज्यावेळेस भीष्माचार्य शरपिंजरी पडले असताना कौरवांची सैन्याची धुरा ही द्रोणाचार्यांच्या हातामध्ये आली. कोणाच्या हातात आली? द्रोणाचार्यांच्या हातात आली. परंतु कौरव म्हणाले तुम्ही मनापासून काय करत नाही, युद्ध करत नाही. तुमचं प्रेम कोणावर आहे? पांडवांवर आहे. तुमचं प्रेम पांडवांवर आहे. महाराज द्रोणाचार्य इतके उसळे महाराज की आता पांडवांना मारल्याशिवाय राहतच नाही. महाराज द्रोणाचार्य कोण होते? द्रोणाचार्य असं व्यक्तिमत्व होतं की जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे तोपर्यंत जगाचा मालक सुद्धा त्याला हरू शकत नव्हता. द्रोणाचार्यांना फक्त हरण्याची शक्ती फक्त द्रोणाचार्यांमध्येच होती, त्यांना दुसरं कोणी हरू शकत नव्हतं. आता ही गोष्ट महाराज भगवंताला कळाली की द्रोणाचार्य आता हे करणार, परंतु आता यांना कसं तरी आपल्याला हे केलं पाहिजे, हरलो पाहिजे. मग द्रोणाचार्य महाराज, द्रोणाचार्यांना माहित होतं की पांडव हे धर्माच्या बाजूने आहेत, परंतु द्रोणाचार्यांना नाईलाज तो त्यांना कौरवांच्या बाजूने युद्ध करावं लागलं. त्याचं कारण असं आहे की त्यांचा मुलगा अश्वत्थामा महाराज लहानपणी त्याला खायला प्यायला दूध सुद्धा नव्हतं, काहीच नव्हतं. परंतु त्या दुर्योधनाने काय केलं माहितीये का? ज्यावेळेस पांडव वनवासाला गेले त्यावेळेस त्यांचं जे इंद्रप्रस्थ जे राज्य आहे ना, त्या राज्याचा राजा हे अश्वत्थामाला केलं होतं. कोणी? दुर्योधनाने. मग त्याने विचार केला पांडवांसंग युद्ध करून जरी जिंकलो किंवा पांडवांसंग युद्ध करून जर केलं आणि जिंकलो तर आपल्याला काय मिळणार? काहीच नाही. परंतु तो अश्वत्थामा म्हणला यांचे माझ्यावरती काय आहेत?
उपकार आहेत. मी मेलो तरी यांच्याकडूनच लढन आणि जगलो तरी यांच्याकडूनच लढन. मग केवळ फक्त धृतराष्ट्रच फक्त पुत्र मोहापोटी फक्त युद्ध करीत होता का? महाराज द्रोणाचार्यांना सुद्धा पुत्राच्या मोहापोटी कोण युद्ध करावं लागलं? कौरवांकडून. जर पांडवांकडून जर युद्ध करायची वेळ आली असती तर अगोदर युद्ध महाराज त्यांच्या मुलासोबतच करावं लागलं असतं. महाराज द्रोणाचार्यांना राग आला. युद्ध चालू झालं. भगवंताला कळलं आता द्रोणाचार्य कोणाला ठेवीत नाही, परंतु महाराज तो भगवंत आहे. त्याला कोणाचं बटन कधी बंद करायचंय आणि कोणाचं बटन कधी चालू करायचं हे चांगलं माहिती आहे. कोणाचा लाईट लावायचा आणि कोणाचा यूज व्हायचा आहे हे ते भगवंताला चांगलं माहिती आहे महाराज. मग भगवंताने भीमाला बोललं, अय भीमा इकडे. काय देवा? एक काम कर. काय? युद्ध हारायचंय का जिंकायचंय? अहो जिंकायचंय. हारण्यासाठी थोडी युद्ध चालू आहे. मग एक काम कर. काय? भगवंताने त्याच्या कानामध्ये सांगितलं की कौरवांमध्ये एक अश्वत्थामा नावाचा काय आहे? हत्ती आहे. आणि त्या हत्तीला तो काय करायचं? मारायचं. मारल्याच्या नंतर काय करायचं? इतका गुलाल उधळायचा की इतका आनंद व्यक्त करायचा की त्या आनंदाचा आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे? द्रोणाचार्यांच्या कानापर्यंत. आता त्यावेळेस काय मोबाईल होता का? जी काही घटना कोणी मेलं समजा शत्रू पक्षातले तर त्यावेळेस मागं येतील तेव्हाच कळत होतं. त्यावेळेस काही मोबाईल नव्हता का कॅमेरा नव्हता की पाहायला येऊ मेलाय म्हणून, काहीच नव्हतं. मग सांगितल्याप्रमाणे भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारलं. इतक्या उड्या मारू लागले सगळेजण. बघा शत्रू पक्षातला एखादा पडल्याच्या नंतर किती उड्या मारतात आपल्या गावाला मला वाटतं चांगलं माहित असेल. कारण की निदर्शनानुसार बरं का, आपल्याला काय राजकारणाचं हे नाही पण सांगतो. आणि राजकारणाचा अजिबात आपल्याला आवडता अजिबात नाही आणि नाद नाही. महाराज आपला जन्म महाराज धर्म कार्यासाठी मी वाहून घेतलेला आहे. गावातलं कुठलंही कार्य असो, धर्मकार्य असो नाही तर काही असो, तिथं फक्त जे करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे शेवटपर्यंत. आपल्याला बाकी दुसरं काही येत नाही. विठ्ठल विठ्ठल एवढा आनंद व्यक्त केला. द्रोणाचार्यांच्या कानापर्यंत आलं. द्रोणाचार्यांना वाटलं का नाही अश्वत्थामा मेला? शक्य नाही महाराज, असं कसं होईल? का हो अश्वत्थामा मेला का हो? काय माहिती बा, म्हणतात बा आता ते उड्या मारतात. आता जर एवढ्या उड्या मारतात, ट्रका गुलाल उधळतात म्हणल्यावर नक्की कोणतरी मोठा पडलाच असेल ना. मग द्रोणाचार्य म्हणाले की आपण कोणाला विचारू? धर्माला विचारू. महाराज धर्म असा होता की शत्रूला सुद्धा माहित होतं धर्म काय करणार नाही. बोला, तुम्हाला सगळं माहिती, फक्त काढून घ्यायचा प्रयत्न चाललाय. विठ्ठल शत्रूला सुद्धा माहित होता की धर्म हे काय खोटं बोलणार नाही. मग द्रोणाचार्य धर्माकडे निघाले आणि भगवंताला कळलं. लगेच भगवंत धर्माकडे गेले. धर्म काय? युद्ध हारायचं का जिंकायचंय? अहो देवा, युद्ध जिंकायचंय, हारण्यासाठी थोडी युद्ध करतोय. मग ते म्हातारं तुझ्याकडे येतंय, तुला विचारीन काय की अश्वत्थामा मेला का? तू काय सांगशील? अश्वत्थामा कस काय मरेल? तू चिरंजीवी. तू जर असं म्हणला तर आपण युद्ध हारलो. अर्जयही मेला, धर्मही मेला, नकुलही मेला, सदैही मेला. सगळेच मरते ना आणि युद्ध संपून जाईल. मग युद्ध हारायचं का जगायचं? धर्म म्हणला की युद्ध आपण हारलो तरी चालेल, पण मी काय खोटं बोलणार नाही. तू खोटं बोल नको. काय कर, त्याने जर विचारलं अश्वत्थामा मेला का, काय म्हणायचं? अश्वत्थामा मेला, परंतु नरोवा का कुंजरोवा, म्हणजे अश्वत्थामा मुलगा मेलाय का प्राणी मेलाय?
बरोबर की नाही? तो असं थोडं विचारेल. काय विचारेल? अश्वत्थामा मेला काय? तो काय बनायचं? अश्वत्थामा मेलाय. द्रोणाचार्य धर्माकडे आले. धर्माचार्य, धर्मा, अरे अश्वत्थामा मेला का? हो खरंय, अश्वत्थामा मेला. पण लगेच भगवंताने खाकरलं. भगवंताला वाटलं आज जर यांनी खरं सांगितलं तर सगळा खेळ संपला. धर्मा म्हणाला अश्वत्थामा मेला. पण म्हणूस तर महाराज भगवंताने एवढा आकार केला, एवढा जय जयकार केला की पुढचं द्रोणाचार्यांना काहीच ऐकू आलं नाही. आणि द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली टाकून दिलं आणि द्रोणाचार्याचा दृष्टीतून काय केला? वध केला महाराज. म्हणजे भगवंत ह्या भक्ताची रक्षण करण्यासाठी काय करील महाराज? काही असो महाराज, भगवंत भक्ताचे रक्षण करण्यासाठी काही तयार करायला होतो. फक्त भक्ताने भगवंताची काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे महाराज. देव नुसता भावाचा भुकेला नाही तर भक्ता करता महाराज या महाराज अवतार घेतो. धर्म रक्षणासाठी भगवंत महाराज पृथ्वीला अवतार घेतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी भगवंत महाराज अवतार घेतात. धर्म रक्षावया अवतार घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरता भगवंत महाराज या भूतलावरती अवतार घेतो महाराज. म्हणून वसुदेवाच्या आणि देवकीच्या पोटी महाराज भगवंताने अवतार घेतला. वसुदेव वसुतम देवम कंस चारुण मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुं. विठ्ठल विठ्ठल बघा, ज्यावेळेस कंसाला आपल्या बहिणीचं लग्न करायचं असतं, कंसाला आपल्या बहिणीचं लग्न करायचं असतं, परंतु तो आपल्या बहिणीचं लग्न हे वसुदेवासोबत करण्याचं ठरवतो. परंतु वसुदेवाचे आधीच 6-7 लग्न झाले होते. मला वाटते किती झाले होते? 7 लग्न झालेली होती. वसुदेव म्हणत होते मला काही लग्न करायचं नाही. परंतु महाराज तो कंस होता. तुला लग्न करावं लागेल नाही तर मरावं लागेल. काय? लग्न करावं लागेल नाही तर मरावं लागेल. तो म्हणला याच्या हातून मारण्यापेक्षा लग्नच करतो ना. महाराज कंसाने थाटामाटात वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न लावून दिलं. थाटामाटात वाजत गाजत महाराज त्यांचं लग्न लावून दिलं. आणि वाजत गाजत असताना महाराज आकाशवाणी झाली. काय? की तू ज्यांची वाजत गाजत मिरवणूक करताय त्यांच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा काय बनणार आहे? काळ बनणार आहे. महाराज असं ऐकल्याच्या नंतर त्याने लगेच वसुदेवाला आणि देवकीला बंदी खाण्यात टाकलं. आपल्याकडे वेळ कमी त्याच्यामुळे ना लगेच जेलमध्ये ट्रान्सफर. बंदी खाण्यात टाकलं. मला सांगा तुमचं जर लग्न झालं आणि त्याच दिवशी तुम्हाला जेलमध्ये नेऊन टाकलं तर कसं होईल बरं? महाराज इतक्या शिव्या देता भाऊ तुम्ही मनातून उद्धारच करून टाकता त्याचा. विठ्ठल विठ्ठल वसुदेवाला आणि देवकीला जेलमध्ये टाकलं. टाकल्याच्या नंतर महाराज काही काळ निघून गेला. वसुदेवाला पहिला मुलगा झाला. कंसाला कळालं पहिला मुलगा झालाय. कंस आला. देवकी म्हणाली अरे तुला मारणारा मुलगा 8वा आहे, तू पहिल्या मुलाला का मारतो? कंस निघून गेला. आता निघून गेला म्हणल्यावर आता त्या ठिकाणी नारद आले. नारद आले. ते म्हणले जर याने जर यांना मारलंच नाही तर याचा पापाचा घडा कसा भरण आणि भरल्याशिवाय देव कसा येईल?
ज्यावेळेस भरतो तेव्हाच देव येतो. मग नारद कंसापाशी गेले आणि कंस म्हणला, अरे काय अहो ते देवाची गिनती आहे. ते पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो, नाही तर 8वा सुद्धा पहिला होऊ शकतो. काही सांगता येत नाही. महाराज लगेच तडा तडा गेला आणि पहिला मुलगा घेतला. महाराज झीज घेतला आणि भितर आपटीला. महाराज त्या आईला काय वाटलं असेल. मुलगा जन्माला झाल्याच्या नंतर लगेच त्या कंसाने त्या मुलाची आत्महत्या केली, मारून टाकलं. महाराज एवढं दुःख महाराज त्या देवकीला झालं. देवकी विचार करायला लागली की आपल्या वाट्याला एवढं दुःख का आलं असेल बरं. आपल्या वाट्याला एवढं दुःख का आलं असेल. काय पाप केलं असेल की माझ्या वाट्याला हे दुःख आलं. महाराज त्यावेळेस हे ना त्यांना भेटण्यासाठी ऋषी मुनी वगैरे त्यांचं जाणं येणं चालू होतं. त्यांना भेटण्यासाठी परवानगी होती. मग त्या ऋषींनी महाराज देवकीने विचारलं, माझ्या वाट्याला एवढं दुःख का आलं देवा. ऋषी मुनींना विचारलं. तेव्हा ते ऋषी मुनी म्हणाले, ही जी मुलं मेलीत ना, पहिला मुलगा हा महाराज हा गंधर्व आहे. जी 6 मुलं आहेत ही गंधर्वाची मुलं आहेत. यांना ऋषी मुनींना आदल्या गेल्या जन्मी त्रास दिला आणि त्रास दिल्यामुळे त्या शापामुळे त्यांना तुझ्या पोटी अवतार घ्यावा लागला आणि लगेच या शापातून मुक्त होण्याकरता हा त्रास आहे. देवकी म्हणाली, हे ठीक आहे, त्यांना शाप मिळाला, ते मुक्त झाले, पण मला त्रास का. मी काय पाप केले. बरोबर आहे की नाही. त्यांना शाप मिळाला, त्यांना त्या शापातून लवकर या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेऊन लवकर मुक्त होण्यासाठी ते मुक्त झाले. परंतु जो मला त्रास होत आहे, मी का तो त्रास सहन करतोय. तर ते ऋषी म्हणाले की गेल्या जन्मामध्ये तुम्ही गाई वास्त्र चोरून न्यायचं काम करायचे. कोण. वसुदेव आणि देवकी. आपल्या जन्मलेल्या वास्त्राला आपल्या आईपासून बाजूला चोरून घेऊन जायचे महाराज. त्यामुळे त्या पापामुळे त्या शापामुळे आज त्यांना काय हे भोगावं लागू राहिले. असे महाराज 6 मुलांचा जन्म झाला महाराज. आणि त्या 6ही मुलांना कंसाने मारून टाकलं. या 6 मुलांना त्या कंसाने मारून टाकलं. आता 7वा जो मुलगा आहे तो जन्माला येणार होता. तर भगवंताने योग मायाच्या द्वारे तो गर्भ पुढे नेला रोहिणीच्या उदरामध्ये. रोहिणीच्या उदरामध्ये गर्भ गेल्याच्या नंतर रोहिणीला वाटलं की माझा पती कुठे आहे. जेलमध्ये आहे. मग हा गर्भ कस काय. तर रोहिणीने यमुनेच्या काठी चिता रचली आणि त्या चितेवर जाणार तर पुन्हा आकाशवाणी झाली की हा तुझाच मुलगा आहे. योग मायाद्वारे फक्त भगवंताने काय केलं आहे, तुझ्या गर्भामध्ये टाकले. आणि तिकडे 7वा गर्भपात झाल्याची बातमी कोणाला कळली. कंसाला कळली. कंसाला वाटलं आता बरं झालं, मी मारण्या अगोदरच माझा मुलगा शत्रू काय झाला, मरून गेला महाराज. असा 7वा मुलगा रोहिणीच्या गर्भामध्ये जन्माला आला. शेवटी 8वा मुलगा भगवंत महाराज त्या वसुदेव देवकीच्या गर्भामध्ये जन्म घेणार महाराज. जन्म घेण्यासाठी महाराज सगळ्या गोष्टी महाराज भगवंत येणार म्हणल्यावर सगळी व्यवस्था केलेली असते. भगवंताने जन्म घेतला. जन्म घेतल्यानंतर वसुदेवाला वाटलं की नाही आता याला कुठं लपवायचं. तर मग वसुदेवाने भगवंताला घेतला आणि गोकुळाकडे
वसुदेवाने यमुना पार केली आणि भगवंताला गोकुळामध्ये सोडलं आणि परत मागे आले सगळं जसं तसं. गोकुळामध्ये भगवंताला सोडल्याच्या नंतर महाराज गोकुळामध्ये इतका आनंद झाला की अभंगाचं पहिले गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हे गोकुळीच्या सुखा 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 गोकुळीच्या पार नाही लेखा पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. भगवंत गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर त्या आनंदाला अंत नाही, त्या सुखाला माप नाही आणि त्या सुखाचा काय नाही लेखा नाही. अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा. एवढा आनंद महाराज त्या गवळणीला झाला, इतका आनंद झाला. महाराज मुलगा जन्माला झाल्यानंतर आनंद कमीत कमी किती लोकांना होतो होय? बोला माऊली, तुम्हाला भुका लागल्या दिसतात मला असं वाटतं. किती लोकांना आनंद होतो? घरातल्यांना, जास्तीत जास्त पाहुण्यांना. पण साऱ्या गोकुळाला आनंद कस काय झाला? कस काय झाला? अभंगाचं दुसरं चरण.
नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी नंदा घरी नंद कोणला म्हणतात नंदराज ज्या ठिकाणी भगवंत गेले त्या ठिकाणी नंदराज नंद कोणाला म्हणतात की ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत त्याला नंद म्हणतात नंद ही पदवी आहे काय आहे पदवी आहे ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत ना त्या काळामध्ये श्रीमंती ही गायावरून होती श्रीमंती ही गायावरून होती आता पैशावरून होती है की नाही 9 लाख गायी ज्यांच्याकडे आहेत तो नंद 6 लाख गायी आहेत तो उपनंद 50 लाख गायी आहेत तो व्रज भानुवर आणि 1 कोटी ज्याच्याकडे गायी आहेत तो नंदराज ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहेत असे वसुदेव होते मग त्यांच्या घरी मुलगा जन्माला आल्यानंतर सगळ्यांना आनंद कसं काय झाला है की नाही तर त्याचं असं आहे गोकुळामधल्या सगळ्या गवळणींनी गोपींनी महाराज उपास केले होते का तर नंदाला काय व्हावा मुलगा व्हावा म्हणून कोणी लवंग खाऊन उपास करते कोणी फळ खाऊन उपास करते है की नाही कोणी पाणी पिऊन उपास करते महाराज महिलांचे उपास इतके राहतात ना विचारतात सोयनी सोमवार आला उपास आला गुरुवार आला उपास आला शनिवार आला उपास आला वर्षाचे 365 दिवसापैकी 300 नुसते उपासच असतील तुमचे मला वाटते है ना कशा असतात है त्याला माहिती खरंय सर्वांनी उपास धरला महाराज आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर सर्वजण महाराज भेटायला गेल्यानंतर यशोदेला सांगायचे यशोदे अगं मी उपास केला म्हणून तुला मुलगा झाला अगं मी असा उपास केला म्हणून तुला मुलगा झाला अगं मी नुसता पाणी पिऊन उपास धरला म्हणून तुला मुलगा झाला महाराज यशोदेला इतका आनंद झाला यशोदेने जे मागणती द्यायला लागली एक जण म्हणली मला कलर टीव्ही पाहिजे मी उपास धरला होता महाराज त्या टायमाला ते आपण म्हणतो ना लग्नात आहेर घेऊन येतो बघा आहेर तसं काही वस्तू देण्यासाठी महाराज गोकुळातले सगळेजण यायचे आणि ज्याच्या पद्धतीने द्यायचे आणि यशोदा म्हणली की तुम्हाला काय पाहिजे मी ते देते काहीच महाराज इतका सर्वांना आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये गोकुळामध्ये महाराज सर्वांनी गुढिया तोरणं उभं केले या अभंगाचं 3रं चरण गुढिया तोरणे गुढिया गुढिया तोरणे करते कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी करती कथा करती गाणी गात महाराज एवढा आनंद गोकुळामध्ये झाला नंद घर नंद भयो जय कन्हैया लाल के नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल
एवढा आनंद झाला महाराज त्या भगवंताने जे भेटायला जायचे ना त्याचं चित्त महाराज चोरून घ्यायचा तो त्याचं मन मोळून घ्यायचा हरीने माझी हरीने माझ्या हरीने चित्त हो हरीने माझ्या हरीने चित्त हरीने माझ्या हरीने चित्त हरीने माझ्या हरीने चित्त भारावित विसरा भारावित विसरा आता कैसे दारू गेला आता कैसे दारू गेला हरीने माझे हरले चित्त भार वित विसरले आता कैसी जाऊ घरा कशी जाऊ घरा एवढं मन महाराज त्या भगवंताने प्रत्येकाला असं नुसतं सारखं पाहावंच वाटायचं पुन्हा पुन्हा जायच्या पुन्हा यायच्या पुन्हा जायच्या पुन्हा यायच्या महाराज त्यांना छंद लागला इतका छंद लागला महाराज त्यांना सारखं पाहावं लागायचं अभंगाचं शेवटचे चरण तू कमने छंदे तू कमने छंदे तू कमने छंदे तू कमने छंदे मैंने तो कमरे छंछे तो कमरे छंछे तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे। बघा भगवान श्रीकृष्णाचा मारण्यासाठी कंसाला कळलं की नाही आपला
काळ हा गोकुळामध्ये आहे आणि गोकुळामध्ये असल्यामुळे कळाल्याच्या नंतर त्यांनी पहिलं राक्षस ही पुतना नावाची राक्षसी तिला पाठवलं. तिला पाठवल्याच्या नंतर भगवंताने तिचा काय केला, वध केला. वध केल्याच्या नंतर यशोदेला वाटलं का नाही आपल्या मुलाला नजर लागली. नजर लागल्यामुळे यशोदेने काय केलं, आपल्या मुलाची काय नजर उतरायची. आता नजर उतरायची महिलांना चांगलं माहिती आहे की नाही. मिरच्या घेणार, केस इचरून घेणार, बोळकं तापून घेणार, हांडा तापून घेणार आहे की नाही. 17 वेळेस पवळणार. मी लहान होतो, माझं पण तसंच केलं होतं. कारण पहिलं कीर्तन झालं तर मला वाटतं 2011-12 साली. त्यावेळेस माझ्याही आईनं माझं दृष्ट काढली होती. ते दृष्ट काढायचं आहे की नाही. चप्पलच काय वळतील आहे की नाही. भागवतामध्ये 18 श्लोक सांगितलेले आहेत. एक बालरक्षा स्तोत्र म्हणून. जर एखाद्याचा मुलगा रडत असेल तर गाईचं शेपूट घ्यायचं आणि ते 18 वेळेस त्याच्या भोवती फिरवायचं. ते लगेच शांत होतं. फक्त नियम अट अशी आहे की गाय फक्त गावरान पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुमच्या लक्षातच नाही आलं आहे ना. तुम्ही काय करता, गायची शेप सांगितली म्हणजे जरशा गाईकडे जायला बसलेत म्हणून सांगितलं का नाही. गाय कोणती पाहिजे, गावरान पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये काय त्याचा उल्लेख आहे. रामरक्षा स्तोत्र जर आपल्याला स्तोत्र येत नसेल तर काय नाही, रामकृष्ण हरी किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून महाराज ते थांबतात. अशी यशोदेने काय केले, आपल्या बाळाची दृष्ट काढली. मग त्याच्यानंतर तृणावर्त नावाचा राक्षस आला, त्यालाही मारलं. असे अनेक राक्षस कंसाने पाठवले, एकेकाला मारून टाकलं महाराज. महाबळ नावाचा राक्षस आला, त्यालाही मारलं महाराज. ते महाबळ भट आला, त्याने हात पाहिला. यशोदा म्हणला अरे काय हात आहे, आणि जीच थांबला महाराज. यशोदा म्हणली तुला काय पाहिजे ते घे, हवं तर दक्षिणा वाढून घे. पण काय झालं, तेवढ्यासाठीच थांबला होता तो महाराज. कायसाठी, दक्षिणा वाढून घ्यायसाठी. महाराज भगवंताने जोपर्यंत तो भगवंताला बोलत होता तोपर्यंत भगवंताने त्याला काहीच नाही केलं. पण ज्यावेळेस तो गर्गाचार्यांना नाव ठेवू लागला ना, त्यावेळेस भगवंताला राग लागला. कारण की भगवंताला आपल्या भक्ताची निंदा केलेली सहन होत नाही. देवाला तुम्ही कितीही बोला, परंतु जर देवाच्या जर भक्ताच्या नादी लागाल तर देव तुमच्या नादी लागेल. विठ्ठल विठ्ठल राक्षस आले मेले महाराज. असा भगवंत मोठा होऊ लागला, रांगू लागला. रांग तरंगणी चोरीत लोणी है की नाही, लोण्याचं चोरी करू लागला. चोऱ्या करता करता महाराज त्याचे सवंगडी महाराज त्याच्यासोबत खेळू लागले. पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या सगळे त्याच्यासोबत खेळायला लागले. एक दिवस काय झालं, भगवंत महाराज यमुनेच्या काठी खेळत होता. खेळता खेळता माती खाल्ली. माती खाल्ल्याच्या नंतर ती गोपाळाने पाहिली. गोपाळाने पाहिल्याच्या नंतर ते बळीरामाला सांगितलं, महाराज हे बळीराम आपली एक म्हणे जुनी, इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. ही म्हण बहुतेक लोक कुठं जोडितात माहितीये का, भगवंतांनी ज्या बळीला पाताळात घातलं का तिथं नेऊन जोडितात. पण ती म्हण अशी नाही. जो बळी आहे, जे म्हण म्हणतो तो बळी हा बळी आहे. कोण, बलराम. कारण बलरामाकडे शेती करणे, फाळ धरणे, पाणी नेणे हे एवढंच काम होतं. त्याचा सहभाग दुसरीकडे कुठे नाही महाराज. म्हणून बलरामाला त्या गोपाळाने जाऊन सांगितलं की भगवंताने कृष्णाने कान्हाने काय खाल्ली, माती खाल्ली महाराज. मग तो बळीराम महाराज कृष्णा म्हणू लागला, कान्हा मी तुझं नाव आईला सांगेल, तो माती खाल्ली. महाराज तो म्हणला, जाय तुला कोणाला सांगायचं त्याला सांग, मी घाबरत नाही. महाराज तो बळीराम आईकडे गेला आणि आईला म्हणला, आई कान्हाने माती खाल्ली. महाराज कृष्ण म्हणायला लागला, कान्हा आई म्या माती खाल्ली नाही, आई म्या माती खाल्ली नाही, आई गाई म्या नाही खाल्ली माती. महाराज भगवंत मोठे होऊ लागले. जसे जसे भगवंत मोठे, कान्हा मोठा होऊ लागला, तसं तशा खोड्या करू लागला. गवळणी एक एक गराने घेऊन यशोदेकडे यायला लागले. महाराज एक गवळण आहे ना शेतामध्ये चालली होती आणि तिच्याकडे एक लेकरू होत. या कान्हाने काय केलं, तिच्यापाशी गेला आणि त्या गवळीने म्हणला, काकी अहो तुमचं लेकरू किती छान दिसतंय हो, किती सुंदर दिसतंय, काय गोड आहे तुमचं लेकरू.
अहो देता का माझ्याकडे? महाराज त्या कानाने ते लेकरू घेतलं आणि चालायला लागलं. चालत असताना त्या कानाला एक विहीर दिसली. महाराज त्या कानाने ते लेकरू घेतलं आणि त्या गवळणीची नजर चुकून त्या विहिरीकडे पळाला आणि म्हणाला, काकू टाकू काकू टाकू. महाराज ती गवळ घाबरली. कसं बस त्या कानाकडून महाराज ते मूल हिसकावून घेतलं आणि रानात जाण्याऐवजी कुठे गेली? यशोदेकडे गेली. काय तुझा काना? महाराज ते गारणं होत नाही तर लगेच दुसरी गवळण आली. ती म्हणाली, अहो हिचं काय कधी? मी रांगोळी काढत होते दारामध्ये. काढत असताना हा काना तिथं आला आणि म्हणाला, काय सुंदर रांगोळी काढली, किती छान रांगोळी काढली. आणि काना म्हणाला, आता याच्या नंतर काय करावं लागत? ती म्हणाली, हळदी कुंकू व्हावं लागतं. मग वा ना. गेली ती हळदी कुंकू व्हायला. कुठं आणायला? घरामध्ये. तर वर त्या रांगोळीवरती त्यांनी काय केलं? अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते चक्रपाणी. महाराज अशा खोड्या करू लागले. एका मागून एक गवळण महाराज सांगू लागली. महाराज मग यशोदेला महाराज कंटाळा आला. आता ह्या खोड्या कव्हर हे करायच्या. मग भगवंताला आपण काय करू? गाई माग पाठवून देऊ. मग गाई वळवण्यासाठी भगवंताला पाठवून दिलं. शाळा भरली. महाराज रानामध्ये महाराज खेळ खेळू लागले. मामा लगोरी विट्टी दांडू चेंडू फळी असे अनेक खेळ खेळे महाराज. खेळ खेळून झाले. गोपाळ दमले. गोपाळ दमले. गोपाळ दमले. तुमचे चेहरे सांगत आहेत खरंच दमले आहे की नाही. तसा मी पण काय सोडित नाही. मी आपल्याच गावचा आहे. बरंच लोकांना माहीतच नाही मी या गावचा आहे महाराज.
मी त्या दिवशी झाडून घेत होतो, ती आई आली, माऊली आली, बाळा कुठला आहे रे तू? आता आईला काय सांगावं, मी आधी शेजारी पाहिलं कोणी आहे का, मग बरोबर आहे ना, एखादं कोणी महाराज माझ्यासोबत उभा असलं आणि ते म्हणते महाराज तुम्हाला गावात ओळखीणार राव. मी झाडून घेत होतो, मी ह्याच गावचा आहे आणि तुमचाच मुलगा आहे, एवढं ध्यानात ठेवा. मला बाकीचं काहीही माहीत नाही, मला फक्त एकच कळतं, फक्त धर्म. हा, सगळे दमले, खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. थोड्या वेळ सगळ्यांनी, लय त्रास मी काय तुम्हाला देणार नाही आता, फक्त भजन करायचंय आणि प्रसाद ग्रहण करायचंय. त्याच्यामुळे सगळ्यांनी वर हात करायचे, सगळ्यांनी, सगळे सगळे सगळे. हा, सुंदर दिसतात हात तुमचे, काय भारी भारी हात आहेत, काळे दिसते तो सगळे, तुमचे हात एवढे भारी सुंदर. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, टाळे वाहिलं. आणि ते म्हणायचं कोणी होत? हा, म्हणा, जनाबाई. 7 दिवस कथा चालू होती, एका मायला आवाज नाही आला, सारे टाबरच ओरडत होती. महाराज त्या मुलांचे द्यावे तेवढे धन्यवाद, भाग्यवान आहेत महाराज. चांगलं घडण्यासाठी बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. सहज होत नाही. तुम्हाला काय वाटलं तुम्ही चालत आल्याने इथं येऊन बसल्या, हे सहज नाही, तुमचं पुरं पुण्य आहे म्हणून तुम्ही इथं आल्या, नाही तर इथं येण्यासाठी मरत येत. तुम्ही मरू नका, तुम्ही आल्यात ना, आता काय मारा आता. हा, म्हणा, जनाबाई, मुक्ताबाई, जनाबाई. वा वा, आवाज निघत नाही बरं, जोपर्यंत सगळ्याचा आवाज नाही सोडणारच ना मी. मग बघा मग तुम्हाला आता, हा, सगळे जनाबाई, मुक्ताबाई. बरोबर, तुम्ही थांबा, तुम्ही ना 7 दिवस खूप कष्ट केले, फक्त महिलांचा आवाज येऊ द्या मला. त्यांचा आवाज निघा ना, त्यांना आता भुका लागल्यात मला असं वाटतंय, पण तरी बी आवाज निघा ना असं वाटतंय. जनाबाई, मुक्ताबाई, शेजारची आई म्हणत नाही. बरोबर ना? पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान.